साकडं घातलं असेल. पंढरपूरला येणार की नाही अशी शासनता होती. आज पूजा करण्यासाठी आपण धावत आलेला आहात, काय सांगता? महाराष्ट्राची तुझी परंपरा आहे. ज्या परंपरेने शेकडो वर्ष या महाराष्ट्राला पूजा दिली, ताकद दिली, शक्ती दिली आणि महाराष्ट्राला करण्याचं काम केलं, त्या परंपरेमध्ये अग्रपूजेचा मान मिळणं ही खरोखर अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून पांडुरंगाला साकडं घालण्याकरता, पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता, पांडुरंगाची पूजा करण्याकरता या ठिकाणी आज मी आलो. आणि खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ज्या परंपरेतून हा संपूर्ण भाग उभा केला, त्याच परंपरेतून यापुढे देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्याही हातून सेवा घडावी अशा प्रकारचा आशीर्वाद हा पांडुरंगाला मागितला. त्यासोबत पांडुरंगाला हे देखील या ठिकाणी मी मागितलं की खरं तर चांगला आशीर्वाद यावर्षी मिळाला आहे. सर्वदूर अत्यंत उत्तम प्रकारे पाऊस होतो आहे. अजूनही आमचे 6 जिल्हे पावसाशिवाय राहिले आहेत. त्या ठिकाणी पाऊस कमी आहे. त्या 6 जिल्ह्यातही पाऊस पडावा. आमचा जो शेतकरी आहे हा शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा अशा प्रकारे पांडुरंगाला आशीर्वाद मागितला आहे. आणि मला विश्वास आहे की पांडुरंग हा सामान्य माणसाचा देव आहे, हा गरिबाचा देव आहे, हा शेतकऱ्याचा देव आहे, हा कास्तकाराचा देव आहे, हा शेतमजुराचा देव आहे. त्यामुळे या सामान्य माणसाची कणव ही पांडुरंगाजवळ आणि प्रार्थना ही तात्काळ पोचते. आणि मला विश्वास आहे की प्रार्थना पोचल्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला शेतकरी सुजलाम सुफलाम होण्याकरता आम्हाला पांडुरंग शक्ती देईल, ताकद देईल आणि त्या माध्यमातून आम्ही निश्चित उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न करू. हाच आशीर्वाद आज पांडुरंगाला या ठिकाणी मागितला. सर, जिथं पाऊस झाला नाही तिथं कृत्रिम पावसाचा प्रयोग करणारा आहात का? 5 जिल्हे जे राहिले अजून या संदर्भात IMDने असा कुठलाही आम्हाला रिपोर्ट दिलेला नाही. अजूनही IMDचं म्हणणं असं आहे की पाऊस जो आहे तो सर्वदूर चांगलाच होणार आहे आणि ॲव्हरेजपेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे IMD ज्या प्रकारे आम्हाला सांगेल त्या प्रकारेच कारवाई केली जाईल. याच्या संदर्भातलं जे एक्सपर्टीज आहे ते ना तुमच्याकडे आहे ना माझ्याकडे आहे, हे फक्त मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडे आहे. त्यामुळे डिपार्टमेंट सांगेल त्याप्रमाणेच कारवाई केली जाईल. पाणी उपलब्ध झालेले आहे, पण त्याचं जर नियोजन पारदर्शकपणे केले गेले नाही तर पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागेल असं तज्ज्ञांचं मत आहे. तर त्या दृष्टीने राज्य सरकार काही पावलं उचलत नाही. निश्चितपणे तज्ज्ञांचं मत अतिशय योग्य आहे. कारण आपण ज्यावेळी गावाचं वॉटर बजेटिंग केलं त्यावेळी त्या गावामध्ये कुठल्या प्रकारची पिकं आपण घेतो आणि भविष्यात कुठल्या प्रकारची घेणार आहोत याचा विचार करून वॉटर बजेटिंग केलं आहे. पण त्या वॉटर बजेटिंगमध्ये आता खूप पुन्हा वॉटर इंटेन्सिव्ह अशा प्रकारची पिकं घेणं आपण सुरू केलं तर पुन्हा दुष्काळाकडे आपण जाऊ. आणि म्हणून याचं ज्या प्रकारे नियोजन करताना ग्रामसभेने याला मान्यता देताना याचं वॉटर बजेटिंग ज्या प्रकारे मान्य केलं आहे त्याच प्रकारे ते ग्रामसभेने लागू केलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह निश्चितपणे धरला जाईल. सर, ज्या पद्धतीने मंत्रिमंडळ विस्तारानंतर कुरबुरी सुरू झाल्या होत्या, आपल्या पुतळ्याचंही दहन काही ठिकाणी करण्यात आलं होतं. ही अरे राजकारणाकरता खूप जागा मिळते. आज राजकारणाचा विषय घेऊ. राजकारणाच्या कुठल्याही विषयाला मी या ठिकाणी उत्तर देणार नाही. मंदिर समितीचा निर्णय अतिशय लवकर आम्ही घेतो आहोत. सर, नमामि चंद्रभागेबद्दल काय सांगाल? प्राधिकरण स्थापन झाले, नमामि चंद्रभागेकरता आता प्राधिकरणाची स्थापना आपण करतो आहोत. त्या संदर्भातली सगळी तयारी आपण केलेली आहे. याकरता काही निधी देखील आपण उपलब्ध करून दिला आहे. पण याचा बृहद आराखडा जो आहे तो आता तयार करण्याचं काम चाललं आहे. कारण आमचं मत असं आहे की नमामि चंद्रभागा यशस्वी करायची असेल तर हा कार्यक्रम जनतेचा झाला पाहिजे, लोकसहभागातून झाला पाहिजे. केवळ या ठिकाणी ज्याला आपण अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग एवढंच जर त्याचा विचार आपण केला आणि केवळ कॉन्ट्रॅक्टर ओरिएंटेड कामं ही जर त्याच्यामध्ये केली तर चंद्रभागा कधीही स्वच्छ होऊ शकणार नाही. आणि म्हणून समग्र याचा विचार करून त्या समग्र विचारामध्ये ज्या प्रकारे राजेंद्र सिंगजी आहेत, इतर सगळे एक्सपर्ट्स आहेत, या सगळ्यांनी मिळून ज्या प्रकारचा आराखडा करायचा ठरवला आहे तो आराखडा आम्ही तयार करतो. तो आराखडा पूर्ण होत असताना त्या दरम्यान काही तातडीची कामं आहेत
ती कामं ही निश्चितपणे आम्ही हातामध्ये घेऊ आणि जास्तीत जास्त या ठिकाणी जो काही सिवेज जातो आहे, जे काही घाण जाते आहे ती थांबवण्याच्या दृष्टीनं पहिल्या टप्प्यामध्ये कामं घेतली जातील. त्याचं नियोजन हे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यावरण विभाग आणि विशेषतः आमचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. त्यामुळे निश्चित आपल्या मनातली जी चंद्रभागा आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.